लिनक्सच्या रिडायरेक्शन अँड पाइप्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. आपण उबुंटू 10.04 वापरणार आहोत. तुम्हाला लिनक्स आणि त्यातील कमांड्सबद्दल थोडी माहिती आहे असे आपण समजूया. अधिक माहितीसाठी त्या संबंधीचे स्पोकन ट्युटोरियल याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लक्षात ठेवा की लिनक्स केस सेन्सिटिव्ह आहे. वेगळे सांगितले नसेल तर या ट्युटोरियलमधील सर्व कमांड्स लोअर केसमध्ये असतील. आपण लिनक्समध्ये बहुतांश काम टर्मिनलवर करतो. कमांड कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्ड वापरतात. तारीख आणि वेळ बघण्यास कीबोर्डवर डेट टाईप करा आणि एंटर दाबा. असे आपण कीबोर्डवरून इनपुट देतो. तसेच टर्मिनल विंडोवर आपल्या कमांडचे आउटपुट बघतो. आलेली एरर देखील टर्मिनलवर दर्शविली जाते. उदाहरणार्थ कॅट स्पेस AAA टाईप करा आणि एंटर दाबा. AAA नावाची कोणतीही फाईल अस्तित्वात नसल्याने असे सांगणारी एरर दाखविली जाईल. आपल्याला असे दिसते की एरर रिपोर्टिंग सुद्धा टर्मिनलवर केले जाते. इनपुटिंग, आउटपुटिंग अँड एरर रिपोर्टिंग या कमांड संबंधित 3 खास कृती आहेत. रिडायरेक्शन जाणून घेण्यापूर्वी स्ट्रीम आणि फाईल डिस्क्रिप्टरची माहिती असणे आवश्यक आहे. शेल अक्षरांच्या स्ट्रीम्स इनपुट म्हणून घेतात आणि आउटपुट म्हणून पाठवतात. प्रत्येक अक्षर हे स्वतंत्र असते. स्ट्रीम्स वाचण्यासाठी फाईल IO टेक्निक वापरतात. प्रत्यक्षात अक्षरे कीबोर्ड, फाईल किंवा विंडो यापैकी कुठूनही आली किंवा कशातही गेली तरी काही फरक पडत नाही. लिनक्स प्रोसेसची प्रत्येक उघडलेली फाईल एका इंटिजरशी संबंधित असते. या अंकाला फाईल डिस्क्रिप्टर म्हणतात. शेल्स 3 स्टँडर्ड IO स्ट्रीम्स वापरतात. प्रत्येक स्ट्रीम विशिष्ट फाईल डिस्क्रिप्टरशी निगडीत असते. stdin म्हणजे स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम. हे कमांड्सला इनपुट पुरवते. याचा फाईल डिस्क्रिप्टर 0 आहे. stdout म्हणजे स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम. या आउटपुटचा फाईल डिस्क्रिप्टर 1 आहे. stderr म्हणजे स्टँडर्ड एरर स्ट्रीम. हे कमांडचे एरर आउटपुट दर्शवते. याचा फाईल डिस्क्रिप्टर 2 आहे. इनपुट स्ट्रीम प्रोग्रॅम्सना इनपुट पुरवते. डिफॉल्ट रूपात इनपुट टर्मिनलच्या कीस्ट्रोक्सकडून घेतले जाते. आउटपुट स्ट्रीम्स डिफॉल्ट रूपात टर्मिनलवर दर्शवतात. सुरुवातीच्या काळात ASCII टाईपरायटर किंवा डिस्प्ले टर्मिनल युनिट वापरत. हल्ली टर्मिनल ही स्क्रीनवरील टेक्स्ट विंडो असते. डिफॉल्ट रूपात तिन्ही स्ट्रीम्स फाईल्सशी जोडलेल्या असतात. परंतु यात काही बदल करता येतात. आपण ह्या 3 स्ट्रीम्स इतर फाईल्सना जोडू शकतो. याला रिडायरेक्शन म्हणतात. आता आपण 3 स्ट्रीम्समध्ये रिडायरेक्शन कशाप्रकारे केले जाते ते पाहू. स्टँडर्ड इनपुट रिडायरेक्ट करायला शिकू. आपण लेस दॅन या ऑपरेटरने फाईलमधील स्टँडर्ड इनपुट रिडायरेक्ट करू शकतो. WC कमांडने फाईलमधील ओळी, शब्द आणि अक्षरांची संख्या मिळवता येते. टर्मिनल विंडोवर WC असे टाईप करा. एंटर दाबा. आपल्याला ब्लिंकिंग कर्सर दिसत आहे. म्हणजेच आपण कीबोर्डवर काही टाईप करणे अपेक्षित आहे. दिस ट्युटोरियल इज व्हेरी इम्पॉर्टंट असे टेक्स्ट टाईप करा. एंटर दाबा. आता कंट्रोल आणि D ही बटणे एकत्रितपणे दाबा. ही कमांड टाईप केलेल्या ओळींवर कार्य करेल आणि टर्मिनलवर आउटपुट देईल. WC कमांडच्या पुढे फाईलचे नाव दिले नसल्याने स्टँडर्ड इनपुट स्ट्रीमकडून इनपुट घेतला जाईल. स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम डिफॉल्ट रूपात कीबोर्डशी जोडलेला असल्यामुळे WC कमांड कीबोर्डवरून इनपुट घेतो. आता WC स्पेस लेफ्ट अँगल ब्रॅकेट स्पेस test1.txt हे टाईप करून एंटर दाबा. WC कमांड आपल्याला test1.txt फाईलमध्ये असलेल्या ओळी, शब्द आणि अक्षरांची संख्या दाखवेल. आता WC स्पेस test1.txt असे टाईप करा. आपल्याला सारखेच आउटपुट दिसेल. मग या दोघात फरक काय? WC स्पेस test1.txt ह्या कमांडने test1.txt ही फाईल उघडून वाचली जाईल. परंतु WC स्पेस लेफ्ट अँगल ब्रॅकेट स्पेस test1.txt ह्या कमांडला फाईल मिळत नाही. त्याऐवजी ती स्टँडर्ड इन कडून इनपुट घेईल. आता स्टँडर्ड इनला
test1.txt या फाईलकडे नेले आहे. म्हणजे कमांड test1 ही फाईल वाचेल. परंतु प्रत्यक्षात त्या कमांडला हे माहीत नसते की स्टँडर्ड इन मध्ये डेटा नेमका कुठून येत आहे. असे स्टँडर्ड इनपुट रिडायरेक्ट केले जाते. आता आपण स्टँडर्ड आउटपुट आणि स्टँडर्ड एरर कशी रिडायरेक्ट करायची ते पाहू. दोन पद्धतीने हे मेसेजेस फाईलमध्ये रिडायरेक्ट करता येतात. आपण फाईल डिस्क्रिप्टरला n म्हणूया. n सिंगल राइट एंगल ब्रॅकेटने n कडून आउटपुट फाईलमध्ये रिडायरेक्ट होईल. त्यासाठी फाईल राइट परमिशन लागते. जर फाईल उपलब्ध नसेल तर ती बनवली जाईल. आधी अस्तित्वात असलेली फाईल कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय ओव्हरराईट होईल. n नंतर 2 वेळा राइट एंगल ब्रॅकेटमुळे देखील n कडून आउटपुट फाईलकडे रिडायरेक्ट होते. पुन्हा फाईल राइट परमिशन लागेल. जर फाईल उपलब्ध नसेल तर ती बनवली जाईल. जर फाईल अस्तित्वात असेल तर तुमचे आउटपुट त्या फाईलला पुढे जोडले जाईल. n सिंगल राइट एंगल ब्रॅकेट किंवा n डबल राइट एंगल ब्रॅकेट मधील n ही संख्या फाईल डिस्क्रिप्टर असते. n च्या अनुपस्थितीत तो एक आहे म्हणजेच आउटपुट आहे असे समजण्यात येते. म्हणजेच नुसती राइट एंगल ब्रॅकेट आणि एक राइट एंगल ब्रॅकेट या दोन्हीचा अर्थ समान आहे. परंतु एरर स्ट्रीम रिडायरेक्ट करण्यासाठी 2 आणि एकदा किंवा दोनदा राइट एंगल ब्रॅकेट लिहिणे आवश्यक आहे. हे प्रत्यक्ष पाहू. फाईल किंवा स्टँडर्ड इन वर कार्यान्वित केलेल्या डब्ल्यूसी कमांडचे आउटपुट टर्मिनलवर दिसते. जर आपल्याला ते टर्मिनलवर नको असेल तर हे आउटपुट फाईलमध्ये लिहून नंतर वापरता येईल. डब्ल्यूसी कमांडचे आउटपुट स्टँडर्ड आउट मध्ये लिहितात. स्टँडर्ड आउट हे टर्मिनलला जोडलेले असते. त्यामुळे आउटपुट टर्मिनलवर दिसते. जर आपण स्टँडर्ड आउट एखाद्या फाईलमध्ये रिडायरेक्ट केले तर डब्ल्यूसी कमांडचे आउटपुट त्या फाईलमध्ये लिहिले जाईल. डब्ल्यूसी स्पेस test1 डॉट txt राइट एंगल ब्रॅकेट wc अंडरस्कोर रिझल्ट्स डॉट txt असे लिहा आणि एंटर दाबा. आता आपण बघूया की कॅट या कमांडद्वारे आपल्याला wc अंडरस्कोर रिझल्ट्स डॉट txt मधील घटक दर्शवता येतात का? हो, येतात. समजा आपल्याकडे त्या डिरेक्टरीमध्ये test2 ही फाईल आहे. आता आपण पुन्हा test2 या फाईलसाठी कमांड कार्यान्वित करूया. त्यासाठी टाईप करा wc स्पेस test2 डॉट txt राइट एंगल ब्रॅकेट wc अंडरस्कोर रिझल्ट्स डॉट txt. आता wc अंडरस्कोर रिझल्ट्स या फाईलमधल्या मजकुरावर नवा मजकूर लिहिला जाईल. आपण आता ते बघूया. त्याऐवजी जर आपण wc स्पेस test1 डॉट txt आणि 2 वेळा राइट एंगल ब्रॅकेट wc अंडरस्कोर रिझल्ट्स डॉट txt असे लिहिले तर नवा मजकूर wc अंडरस्कोर रिझल्ट्स डॉट txt मधील उपलब्ध मजकूर पुसून लिहिला न जाता त्या मजकुराखाली जोडला जाईल. आपण आता ते बघूया. स्टँडर्ड एरर अशाच पद्धतीने रिडायरेक्ट केली जाते. फक्त फरक असा की एरर मेसेजसाठी 2 हा फाईल डिस्क्रिप्टर राइट एंगल ब्रॅकेटच्या आधी लिहिणे आवश्यक आहे. आपल्याला माहीतच आहे की AAA ही फाईल उपलब्ध नाही. आता wc स्पेस AAA टाईप करा. शेल आपल्याला नो सच फाईल ऑर डिरेक्टरी अशी एरर देईल. हा एरर मेसेज टाळण्यास तो फाईलमध्ये रिडायरेक्ट करू शकतो. त्यासाठी आपण wc स्पेस AAA स्पेस 2 राइट एंगल ब्रॅकेट एररलॉग डॉट txt ही कमांड कार्यान्वित करूया. आता ही एरर टर्मिनलवर न दिसता ती एररलॉग डॉट txt या फाईलमध्ये लिहिली जाईल. आपण हे cat स्पेस एररलॉग डॉट txt या कमांडद्वारे बघू शकतो. आता समजा मी cat स्पेस bbb स्पेस 2 राइट एंगल ब्रॅकेट एररलॉग डॉट txt ही कमांड कार्यान्वित केल्यामुळे एखादी एरर आली तर आधीच्या एरर मेसेजवर नवी एरर लिहिली गेलेली दिसेल. cat स्पेस एररलॉग डॉट txt ही कमांड कार्यान्वित करून बघा. पण जर आपल्याला सर्व एरर्सची यादी हवी असेल तर त्यासाठी wc स्पेस AAA स्पेस 2 आणि दोनदा राइट एंगल ब्रॅकेट एररलॉग डॉट txt ही कमांड द्यावी लागेल.
आपण हे कॅट कमांडच्या सहाय्याने तपासू शकतो. 3 प्रकारचे स्ट्रीम्स स्टँडर्ड इन, स्टँडर्ड आउट, स्टँडर्ड एरर स्वतंत्रपणे कसे रिडायरेक्ट करायचे ते आपण पाहिले. परंतु या संकल्पनेची खरी ताकद हे प्रकार एकाच वेळेला वापरता येण्यात आहे. या प्रक्रियेला पाईपलाईनिंग असे म्हणतात. पाईप्स वापरून कमांडची चेन करता येते. पाईप चेनमधील एका कमांडचे आउटपुट पुढील कमांडच्या इनपुटला जोडले जाते. कमांड पाईप कमांड 1 वर्टिकल बार कमांड 2 हायफन ऑप्शन वर्टिकल बार कमांड 3 हायफन ऑप्शन 1 हायफन ऑप्शन 2 वर्टिकल बार कमांड 4 असा दिसेल. समजा आपल्याला चालू डिरेक्टरीतील फाईल्स आणि डिरेक्टरीजची संख्या हवी आहे. आपल्याला माहित आहे की ls स्पेस -l ही कमांड चालू डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स व डिरेक्टरीजची सूची दर्शवेल. ls स्पेस -l राइट एंगल ब्रॅकेट फाइल्स डॉट txt या कमांडने आपण आउटपुट फाईलमध्ये रिडायरेक्ट करू. cat स्पेस फाइल्स डॉट txt ही कमांड कार्यान्वित करा. प्रत्येक ओळ म्हणजे फाईल किंवा डिरेक्टरीचे नाव आहे. आता फाइल्स डॉट txt या फाईलमधल्या ओळींची संख्या मोजून आपण आपला उद्देश साध्य करू शकतो. आपण हे wc स्पेस -l फाइल्स डॉट txt च्या सहाय्याने करू शकतो. आपला उद्देश साध्य होत असला तरी त्यात छोटी समस्या आहे. आपल्याकडे एक तात्पुरती मधली फाईल डॉट txt असणे आवश्यक आहे. पहिली कमांडने मोठा डेटा तयार होतो व विनाकारण आपल्या डिस्कची जागा वापरली जाते. शिवाय साखळी पद्धतीने कमांड देणे वेळखाऊ ठरते. आपण पाईप्सच्या सहाय्याने हे अधिक सोपे करू शकतो. ls स्पेस -l वर्टिकल बार wc स्पेस -l असे टाईप करा. त्यामुळे आपल्याला तोच रिझल्ट अधिक सहजतेने मिळू शकेल. येथे ls कमांडचे आउटपुट wc कमांडचे इनपुट म्हणून जाते. आपण यापेक्षाही कमांड्सची मोठी साखळी पाईप्सच्या सहाय्याने समाविष्ट करू शकतो. पाईप्सचा सर्वसामान्य उपयोग अनेक पाने वाचण्यासाठी होतो. cd स्पेस /user/bin असे टाईप करा. त्यामुळे आपण बिन या डिरेक्टरीमध्ये जाऊ. ls -l ही कमांड द्या. आपण हे आउटपुट नीट वाचू शकत नाही, परंतु पाईपने ती कमांड मोर या कमांडशी जोडल्यास नीट वाचता येते. संपूर्ण सूची बघण्यासाठी एंटर दाबून स्क्रोल करा. त्यातून बाहेर पडण्यासाठी क्यू हे बटण दाबा. ह्या काही फाईल संबंधी उपयोगी कमांड्स आहेत. अशा अनेक कमांड्स आहेत. प्रत्येक कमांडचे अनेक पर्याय आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मन या कमांडचा वापर करा. या कमांड्स शिकण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या पुन्हा पुन्हा वापरून बघणे. आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.